आपल्या सर्वांचे या बुलेटिनमध्ये स्वागत। मी डॉक्टर कविता राणे। तुम्ही आता बाजारामध्ये जात असाल तर हातामध्ये पाकिट घेऊन जाण्याऐवजी फक्त एक मोबाईल घेऊन जाता, कारण तुम्हाला खात्री असते की काहीही खरेदी केलं तरी पैसे या मोबाईलमधनं UPI द्वारे पेमेंट तुम्ही सहज करू शकता। ही जशी माझी सवय आहे तशी आपल्यासारख्या अनेकांची सवय आहे। या सवयीचा अभ्यास दिल्लीमधल्या एका संस्थेनं केला आणि त्यांना जे आढळलं ते आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणार आहे। काय आढळलं या अभ्यासामध्ये? त्यांना असं जाणवलं की जेव्हापासून लोकांनी UPIचा वापर करायला सुरुवात केली तेव्हापासून खर्च वाढलाय। म्हणजे खिशातला पैसा मोबाईलमध्ये आला पण खिसा मात्र रिकामा व्हायला लागलाय। का नेमकं हे असं घडतंय? हा अभ्यास नेमकं काय सांगतोय या संदर्भातला एक रिपोर्ट पाहूयात। Received on PhonePe. Devyo Sajno, धन्यवाद। Received Paytm payment of 715 rupees. अलीकडे हा आवाज आणि हे चित्र आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झालाय। नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांमध्ये झालेली वाढ आश्चर्यकारक आहे। रोजच्या रोज कोट्यवधींचे व्यवहार UPIच्या माध्यमातून होतात। खिशातून पैसे बाळगणं लोकांनी कमी करून टाकलंय। देवयो सजनो, धन्यवाद। मात्र UPIचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत। नुकताच IIT दिल्लीनं केलेल्या सर्व्हेनुसार UPIमुळे लोकांचं खर्च करण्याचं प्रमाण वाढल्याचं पुढे आलंय। सर्व्हे IIT दिल्लीचा असल्यानं आम्ही त्याची पडताळणी मुंबईत करायचं ठरवलं आणि काय पुढे आलं तुम्हीच ऐका। आम्ही स्टुडंट्स आहेत, ग्रॅज्युएशन करतो इथं मुंबईमध्ये। आमचे घरचे आम्हाला UPI ऑनलाईन पेमेंट करतात। जास्त कॅश घेऊन येणं आम्हाला घरून शक्य नाही, त्यामुळे त्या हिशोबाने UPI म्हणजे आम्हाला फायदेशीर ठरतो। पण खरं म्हणजे UPIमुळे खर्च खूप जास्त वाढतो। बिल्कुल खर्चे बिल्कुल बढ़ रहे हैं, बिकॉज पता नहीं चलता है कि कितना पेमेंट हो रहा है। मतलब वो बस एक नंबर आता है, एक टिक मार्क आ जाता है, एक बहुत अच्छा एक्सपीरियंस मिलता है, तो इंस्टेंटली पेमेंट कर देते हैं। कैश जब हाथ में देना पड़ता है तो आपको लगता है कि आप पैसे खर्च कर रहे हो। प्रत्येकाचे प्रोज अँड कॉन्स असतातच की आता पहिले खिशात पैसे असायचे तर कमी खर्च व्हायचे, आता नॉर्मली आपण हेच हिशोब ठेवत नाही, त्यामुळे जास्त होतं। IIT दिल्लीने नेमकं कसं सर्वेक्षण केलं ते बघूया। यात 74.2% लोकांनी UPIमुळे खर्च वाढल्याचं सांगितलं। 7% लोकांचं मत आहे की त्यांचा खर्च UPIमुळे कमी झालाय। 69.5% लोकांना व्यवहार प्रणाली अत्यंत सोयीची वाटते। खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल पेमेंटचा जास्तीत जास्त वापर करण्याचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला चांगला प्रतिसादही मिळतोय। ही डिजिटल व्यवहार प्रणाली जितकी ग्राहकांसाठी सोयीची आहे तितकीच व्यावसायिकांसाठीही सुरक्षित आहे। 715 rupees. हमारे लिए अच्छा है क्योंकि कैश जो डिपॉजिट करना है वो थोड़ा रिस्क कम हो जाता है। बैंक नज़दीक नहीं रहेगी तो दूर जाना पड़ता है, तो कैश लेके कैश ट्रांसपेरेंसी रहती है, उस हिसाब से ये अच्छी बात है। हाँ, एक चीज़ है, जो जब स्टोर में कोई आता है ग्राहक देखता है कि भाई ये भी चाहिए, तो उनके खर्चे तो बढ़ ही जाएंगे ना, फ़ायदा हमारा ही होता है। 715 Paytm payment of 715 rupees. कोणतंही तंत्रज्ञान आलं की त्याचे काही फायदे आणि काही तोटे असायचेच। UPIचंही अगदी तसंच आहे। गेले कित्येक दिवस मी माझ्या पाकिटात पैसे बघितले नाही आणि याची मला चिंता करण्याचं आता कारण देखील नाही, कारण मी UPI वापरतो आणि हेच UPI आता माझ्या खिशाला कापतंय। मात्र नाण्याची दुसरी बाजू देखील आहे, कारण माझे व्यवहार माझ्या नियंत्रणात ठेवण्याची आणि यासोबतच डिजिटल व्यवहाराला चालना देण्याची जबाबदारी ही माझीच आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई। त्यामुळे होतंय काय? होऊ दे खर्च, UPI खर्च। आता यामुळे खिशावर तर ताण पडतोय, तुमच्या आमच्या खिशावरही पडतोय। पण हे सगळं नक्की खरं आहे का आणि याचे परिणाम काय होतात? आपण तज्ज्ञांबरोबर चर्चा करूयात। अभिजित केळकर अर्थतज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट आपल्या सोबत आहेत आणि प्रफुल्ल संचेती आहेत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे पदाधिकारी। केळकर सर आणि संचेती सर, तुमच्या दोघांचंही स्वागत या चर्चेमध्ये। सुरुवातीला मी केळकर सरांकडे जातेय। रिपोर्ट तुम्ही ऐकला असेल आणि आत्ताचे जे निष्कर्ष आहेत या अभ्यासाचे IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी काढलेले तेही तुम्ही पाहिलेले आहेत। काय तुमचं पहिलं मत आहे या निष्कर्षांबाबत?
केळकर सर, माझा आवाज येतोय? मला वाटतं माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. संचेती सर असतील तर आपण संचेती सरांकडे जाऊयात. संचेती सर, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? आला. हॅलो, हा बोला. संचेती सर, तुम्ही रिपोर्ट ऐकला असेलच, पण तरी मी तुम्हाला सांगते की UPI पेमेंटमुळं आमचा खर्च आणखीन वाढलाय. कॅश न खर्च करत होतो त्या तुलनेमध्ये UPIच्या माध्यमातून खर्च करताना खर्च जास्त वाढला असं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे. अभ्यासातनं हे समोर आलेलं आहे. आर्थिक विषयाचे सल्लागार म्हणून तुम्ही या सगळ्याकडे पाहत असताना तुमचं काय मत आहे? आमच्याकडे व्यापाऱ्यांना UPI मुळे आमच्या व्यवहाराच्या दृष्टीने आम्हाला एक थोडा फायदाच झालेला आहे. बरं. कारण आम्ही दिवसभरात UPI मध्ये जेवढे पेमेंट येतं त्या पेमेंटच्या दृष्टीने त्या हिशोबाने आम्ही आमच्या व्यापाऱ्यांना त्याच बँकेचे चेक देऊन टाकतो. त्यामुळे आम्हाला ते खूप सोयीस्कर झालेलं आहे. पण आमच्या व्यापाऱ्यांना काही आर्थिक हातात जे पैसे पाहिजे असतात, रोख रक्कम, त्याला अडचणी निर्माण थोड्याशा झालेल्या आहे. आणि सरकारने UPIचं जर एवढं मोठ्या प्रमाणावर जर झालेलं आहे तर या बँकांवर सुद्धा त्यांनी थोडेसे बंधनं आणले पाहिजे की त्यांनी किती त्याच्यावर कमिशन घेतलं पाहिजे, किती सर्व्हिस चार्जेस घेतले पाहिजे, याच्यावर थोडं कंट्रोल सरकारने केलं पाहिजे. बरं, सरकारचं नियंत्रण याच्यावर असलं पाहिजे. व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं हे सोयीचं आहे असं तुमचं म्हणणं आहे. अभिजित केळकर आहेत, अर्थतज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट आपल्यासोबत. अभिजित केळकर सरांकडे जाऊयात. केळकर सर, माझा आवाज आता तुमच्यापर्यंत येत असावा? हो, येतोय. येतोय, आवाज येतोय. हा, सुरुवातीला मी तुमच्याकडे आले होते पण आवाज पोहोचला नव्हता. जेव्हा तुम्ही हे सर्वेक्षण ऐकलं आणि तुम्ही हे निष्कर्ष ऐकले त्यावेळेस तुमच्या मनात पहिला काय विचार आला? नाही, माझ्या मते UPI हा जो प्रकार आहे हा जबरदस्त त्याचा फायदा झालेला आहे. व्यापाऱ्यांना म्हणजे लोकांकडे खिच्यात पैसे घेऊन जायची गरज नाही, लोक विकत घेतात आहे. आणि बऱ्याच व्यापाऱ्यांनी हेही म्हटलेलं आहे की गल्ल्यामध्ये पैसे नसल्यामुळे पैसे खर्च होत नाही, सगळे पैसे बँकेत जमा होतात आणि बँकेमध्ये टर्नओव्हरही चांगला दिसतो. तर व्यापाऱ्यांच्या दृष्टीने चांगलंच आहे. पण मात्र गिराईक किंवा लोकांच्या दृष्टीने जर बघितलं, मला वाटतं आता खर्चावर काही त्यांचं नियंत्रण राहिलेलं नाहीये. किती पैसे आहे, किती पैसे खर्च झाले, किती शिल्लक असायला हवे, याचा कुणाचा ताळमेळ राहिलेला नाही. त्यामुळे एक जी मानसिकता होती किंवा एक जी प्रवृत्ती माणसाची असते की माझ्याकडे इतके पैसे आहे, मी आज इतके खर्च करील असं, किंवा आपण असं एक महिन्याचा ताळमेळ लावायचो, आता असा कुठलाही प्रकार नाही. गृहिणी म्हणा, विद्यार्थी म्हणा किंवा इतर लोक म्हणा, UPI असल्यामुळे वाटेल तसे म्हणजे पैसे खर्च करत जातात. कुठलाही हिशोब त्यांच्याजवळ त्याचा राहत नाही. हा याचा माझ्या मते सगळ्यात मोठा तोटा आहे. पण आता करायचं कसं? म्हणजे सुरुवातीला आपण कॅश खर्च करत होतो त्या कळत होतं खिशामध्ये शिल्लक किती आहे. हा UPI ना फक्त आकडा दाखवतो की तुम्ही किती खर्च केलात आणि बॅलन्स किती आहे बघायला फार मोठी प्रक्रिया करावी लागते, जी करायची कुणाची फारशी इच्छा नसते. येस, मला असंही वाटतं इव्हन लहान मुलांमध्ये जे गणिती होती की किती पैसे राहिले, किती उरले, किती वापस घ्यायचे आहे, तर ते सुद्धा संपण्यात आलेलं आहे. त्यांना माहिती आहे फक्त एवढं पेमेंट करून द्यायचं म्हणजे विषय संपला. तर त्यांचं गणिताचं जे आकलन होतं, जे ज्ञान होतं, माझ्या मते या UPI मुळे ते सुद्धा फार कमी झालेलं आहे. पण याच्यामध्ये सर बिहेवियरल पॅटर्न खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहेत की पैसे खर्च करताना माणूस वागतो कसा, याच्यावर अभ्यासही खूप झालेले आहेत. तर आत्ता हा जो आपण एक पॅटर्न पाहतोय की लक्षात येत नाहीये, कारण तो डिजिटल पेमेंट आहे त्यामुळे लक्षात येत नाहीये, याचे काय तोटे होऊ शकतात? मी म्हटल्याप्रमाणे लोकांकडे आता हिशोब राहिलेला नाहीये. लहान मुलांना हिशोब ठेवायचा, किती पैसे उरले, किती पैसे माझ्याकडे आहे, याची सवय राहिली नाही. त्यांचं गणित दिवसेंदिवस कच्चं होत आहे, हिशोब त्यांचे दिवसेंदिवस कच्चं होतात आहे, असं मला नक्की जाणवत आहे, प्रकर्षाने जाणवत आहे. बरं, कुटुंबामध्ये बऱ्याच वेळेला पैशांची देवाणघेवाण सुद्धा याच माध्यमातून होत असते. गृहिणींकडे येणारा पैसा सुद्धा याच माध्यमातून येत असतो. जर हे असंच होत राहिलं किंवा हे जे होतंय त्याला जर आपल्याला थांबवायचं असेल किंवा लोकांना पटवून द्यायचं असेल की व्यवहार करताना थोडेसे काळजीपूर्वक करा, तर नेमकं काय केलं पाहिजे? मला वाटतं पुन्हा संपर्क तुटलाय आपला केळकर सरांशी. प्रफुल्ल संचेतींकडे जाऊयात. प्रफुल्ल संचेती, जेव्हा तुमचे व्यापारी तुमच्याशी बोलतात किंवा तुम्ही व्यापारी म्हणून लोकांसमोर जाता, कॅशमध्ये पैसे घ्यायचा तेव्हा आणि आता UPIच्या द्वारे पैसे घेतात तेव्हा काय बदल घडलाय? आता आम्ही कस्टमर जेव्हा आमच्याकडे येतो आणि तो UPI मध्ये आमच्याकडून पैसे घेतो,
आणि युपीआय मधून माल घेतल्यानंतर जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा त्याचं जेव्हा मोबाईलची रेंज आणि खूप मोठी अडचण निर्माण होते. काही वेळा त्याचे 2-2 वेळा पेमेंट झाल्याचं त्याची कंप्लेंट असते. त्यावेळेस आम्हाला खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. मग दुसऱ्या दिवशी ते बँक अकाउंट चेक करून त्याला पैसे द्यावे लागतात परत. पण सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जी दुकानामध्ये एक पाटी लावायचात सुरुवातीला, आज नगद कल उधार, आता ती युपीआय नंतर काढलीत का, की आहे अजून पाटी दुकानात? नाही, बंद झालं. आता आमच्याकडे रोजची आम्हाला घरी सुरक्षितता युपीआय मुळे झालेली, की आम्ही घरी जेव्हा जातो तेव्हा आमच्याकडे कॅश खूप थोडी कमी असते. त्यामुळे ती एक युपीआय मुळे आम्ही सुरक्षित झालेलो आहे. आणि आम्हाला आमचं जे रोजचं पेमेंटचं प्लॅनिंग ते सोपं होऊन गेलेलं आहे युपीआय मुळे. चेक दिलं की आमचं काम होऊन जातं, युपीआयचे पैसे आमच्या अकाउंटला येऊन जातात. बर, केळकर सर पुन्हा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे परत एकदा जाऊयात. केळकर सर, अर्थशास्त्राचा विचार करता कार्डनं पैसे देणं, कार्डनं व्यवहार करणं आणि युपीआयच्या माध्यमातून व्यवहार करणं, याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? नाही, युपीआय माध्यमातून तुम्ही खर्च करताय कारण तुमच्या बँकेमध्ये तेवढे पैसे आहेत, त्यामुळे जेवढे पैसे आहेत तेवढे. बरोबर. क्रेडिट कार्ड मध्ये मात्र तुम्हाला क्रेडिट लिमिट असते, त्यामुळे कुठल्याही विचारानुसार जितकी लिमिट आहे तुम्ही खर्च करत जाता. त्यामुळे क्रेडिट कार्ड कधीही भरा, कारण जितके पैसे आहेत तेवढेच तुम्ही खर्च करणार, उगीच करणार नाही. केळकर सरांशी मला वाटतं त्यांच्याकडे नेटवर्क खूप वीक आहे, त्याच्यामुळे संपर्क सतत तुटतोय. पुन्हा एकदा संचेती सरांकडे जाते. संचेती सर, सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा तुम्ही मांडलात, की बँकेकडे जाण्याचा तुमचं जे प्रकार होतं किंवा बँकेत जाऊन पैसे भरणं हे खूप कमी झालं कारण युपीआय पेमेंट आले. पण याच्यामध्ये एक सुरक्षिततेचा मुद्दा आहे जो तुम्ही ग्राहकांच्या दृष्टीने एकदा मांडलात. पण व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं हा व्यवहार युपीआयचा पूर्णपणे सुरक्षित ठरतोय? काही अडचण नाहीये. एखाद्या वेळा अडचण येते, काहीतरी आता सरकारने एक चांगली सुविधा केली आहे, त्याच्यातही डोकं लावणारे काही आयडिया मंडळी आहे की झाल्याचं दाखवतात परंतु ते झालेलं नसतं. असं एखादं क्वचित घडतं, पण ते आता नाही घडत आहे. पण आमच्या दृष्टीने युपीआय चांगला एक पर्याय आहे. तो यासाठी सुद्धा आहे की कार्डवर जेवढं तुम्हाला सर्व्हिस टॅक्स भरावा लागत होता किंवा जो टॅक्स भरावा लागत होता तो युपीआय वर नाहीये, म्हणून युपीआय वर कमी आहे, एवढा टॅक्स नाहीये. पण कार्डच्या ह्याच्यात जे प्रत्येक बँकेचे वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कट करण्याचा विषय, त्याच्यानंतर मशीनचे चार्जेस, ते मशीन ऍक्च्युअल मशीनची किंमत काय पकडतात, प्रत्येक वेळेस त्या मशीनचं दर महिन्याला जे चार्जेस लावतात ते पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यावर सुद्धा सरकारने बंधन आणून मशीनचे एकदाच पैसे घ्या, नंतर मंथली चार्जेस कुठले लावायला नाही पाहिजे, याच्यासाठी सरकारने काहीतरी धोरण आखलं पाहिजे. संचेती सर आणि केळकर सर, तुम्ही दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार. तर युपीआय पेमेंटमुळे खर्च अधिक होतात असा निष्कर्ष काढला जातोय. काही ग्राहकांनी याबाबत अभ्यासामध्ये आपलं मत नोंदवलेलं आहे. मात्र युपीआय पेमेंट हे भारतीय अर्थकारणामध्ये एक महत्त्वाचा दिशा देणारा दुवा ठरलेला आहे आणि याचं कारण आहे की जसं जसं डिजिटल पेमेंट वाढेल तितकाच फायदा भारतीय अर्थकारणाला होईल आणि तो होताना गेल्या काही वर्षांमध्ये दिसते सुद्धा. त्यामुळे या पेमेंटची उपलब्धता, उपयुक्तता खूप आहे. पण अर्थातच तुमच्या खिशाची काळजी तुम्हालाच घ्यायची असेल, मग तुम्ही युपीआयनं पेमेंट करा किंवा कॅशनं पेमेंट करा. या विशेष चर्चेमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि तुम्ही पाहत आहात NDTV मराठी.